राज्याचं लक्ष लागलेल्या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये 16 फेरी अखेर 95,000ची ऐतिहासिक जी लीड आहे धनुभाऊंनी घेतलेली। भाऊ काय सांगाल, कशा पद्धतीने पाहताय? नाही, हे माझ्यासाठी सुद्धा खरंच अभूतपूर्व विजय। माझ्या सर्व जीवलग सहकार्यांनी सुरुवातीलाच ही निवडणूक हातात घेतली। महायुतीचा उमेदवार म्हणून इथं निवडणूक लढत असताना माझ्यावरती माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस आणि माझ्या पक्षाचे माझे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी, तटकरे साहेबांनी, प्रफुल्ल भाईंनी या सर्वांनीच माझ्यावर विश्वास ठेवला, इथला उमेदवारी दिली। पण सुरुवातीच्या काळातच अनेक जणांनी वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण करायचा प्रयत्न केला। निवडणूक अशी जिंकता येत नाही म्हणून पुन्हा जात पात आणि धर्माचं मत विभागणीसाठी प्रयत्नही केले। माननीय राष्ट्रीय नेत्यांची एक सभासुद्धा इथं झाली आणि ज्या पद्धतीचं पोलरायझेशन करायचा प्रयत्न या ठिकाणी महाविकास आघाडी आणि त्यातल्या त्यात राष्ट्रवादी तुतारीकडनं झाली आणि इथल्या मातीतल्या मायबाप जनतेला आव्हान केलं। त्यावेळेस इथली मायबाप जनतेने मात्र पुन्हा एकदा अभूतपूर्व प्रतिसाद यांनी दिला आणि आज तो प्रतिसाद एका ऐतिहासिक विजयामध्ये येतो आहे। धनंजयनं जे चक्रव्यूह आहे ते ठेवलंच नाही, भेदलं। मला मी त्या सभेतच म्हणलं होतं की धनंजय म्हणजे अर्जुनापैकी एक जणाचं नाव आहे। अर्जुन हा कधी चक्रव्यूहासाठी नव्हता, चक्रव्यूहात नव्हता। अर्जुन लढाई करायची का नाही करायची ह्या मानसिक सुरुवातीच्या काळात होता। चक्रव्यूहात अभिमन्यू अडकला होता। मुंडे एकत्रित आल्यामुळे ताकद जी आता दिसते स्वाभाविकच आहे। मी म्हणलं की ताईंनी सुद्धा माझ्यासाठी फार कष्ट घेतलेत आणि त्या कष्टातूनच या ठिकाणी हा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विजय या ठिकाणी परळी मतदारसंघाची जी लीड आहे ती या अगोदर कोणालाही अशा पद्धतीने भेटली नव्हती। हा करिश्मा कसा झाला आणि विरोधक एकत्रित झाल्यामुळे तुमचा हा करिश्मा? नाही, एक कोण एकत्र झालं तुम्ही असं म्हणता, ही तुमची जर्नलिझम ही सुद्धा निगेटिव्हिटी जर्नलिझम आहे। तुम्ही हे नाही म्हणू शकत का की या परळी विधानसभा मतदारसंघातले सगळे मायबाप जनता प्रत्येक जाती धर्माची एकवटली म्हणून एवढी मोठी लीड मिळाली, हे तुम्ही नाही म्हणू शकत। मी जे म्हणतोय ते पॉझिटिव्ह जर्नलिझम आहे आणि तुम्ही जे म्हणताय निगेटिव्ह जर्नलिझम। ज्या पद्धतीने हायकोर्टामध्ये याचिका दाखल मला हे कळालंच नाही। मला आज सकाळी कळालं की कुणीतरी या ठिकाणी कुणीतरी म्हणजे माझ्या विरोधातल्या उमेदवारांनीच याचिका दाखल केली आहे की मतमोजणीला स्थगिती मिळाली पाहिजे। खरं तर अशा बाबतची काही तक्रार करायची आहे तर ती अगोदर इलेक्शन कमिशनकडे केली पाहिजे, पण ते हायकोर्टात गेले मला कळालं नाही। त्याच उमेदवाराच्या पुतण्यानी, त्याच्या लहान भावानी घाटनांदूर मशीन फोडल्या, त्याची इलेक्शन कमिशननी ऑफिशियल तक्रार केली, FIR केलेली आहे। मुरंबीमध्ये बूथ कॅप्चरिंग केलं, चोथेवाडीत बूथ कॅप्चरिंग केलं, तिथं मशीन फोडल्या दोन्ही बूथवर। शेलू आंब्याला माझे तालुका अध्यक्ष आहेत यांना मारहाण केली, यांचं बूथ ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला। तळेगाव घाटला या ठिकाणी त्यांनी बोगस बूथ ताब्यात घेऊन बोगस केलं आणि आता तेच इलेक्शनला स्थगिती द्यावं म्हणतात। तेच सांगतायत की एवढ्या बूथवरती संवेदनशील करा, कॅमेरे लावा, मिलिटरी आणा। आता हे सगळं केलं, एवढी फेअर इलेक्शन पार पाडली, तुम्हीच बूथ कॅप्चरिंग, तुम्हीच सगळी गुंडागर्दी, तुम्हीच दहशत करून तुम्हीच कोर्टात गेला, म्हणजे ही काय मानसिकता असू शकते? त्याच्यापेक्षा खाली आपण पाहतोय धनंजय मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आणि विजयाच्या अनुषंगाने वाटचाल करत असताना विशेष म्हणजे ज्या पद्धतीने ऐतिहासिक विजय मिळतोय त्या संदर्भामध्ये आनंद देखील व्यक्त केला। कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, परळी।